राज्यात स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे। त्यामुळे विविध शासकीय भरत्यांमध्ये लाखोंच्या संख्येने अर्ज येत आहेत। सध्या राज्यभरात पोलीस खात्यात 17,471 जणांची भरती होतीये। त्यासाठी राज्यातील तब्बल 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत। त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुणींसह डीटीएड, बीएड झालेले आणि बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती आहे। 4 जून नंतर या उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। आपल्या देशात अजूनही बेरोजगारीची समस्या आहे। त्यातही अनेकांना शासकीय नोकरी हवी असते। शिवाय पोलीस किंवा सैन्य दलातील नोकरी मिळाली की एक वेगळाच रुबाब असतो। त्यामुळे गेल्या काही वर्षात पोलीस किंवा सैन्य भरतीला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। त्यातही पोलीस दलात भरती झाल्यावर आपल्या राज्यातच पोस्टिंग मिळतं, चांगलं करिअर होतं। यामुळे अनेक युवक युवती 12वी नंतर पोलीस भरतीसाठी तयारी सुरू करतात। शेती किंवा शहरातील एखाद्या दुकानात काम करतानाच पोलीस भरतीसाठी अभ्यास सुरू होतो। तर भल्या पहाटेपासून शारीरिक फिटनेससाठी अनेक तरुण धावण्याचा सराव करताना दिसतात। रात्री लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आणि सकाळी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करून दिवसभर एखादी नोकरी करायची, असे अनेक तरुणी आता पाहायला मिळतात। त्यामुळे नवी पिढी स्वतःच्या करिअरबद्दल आणि स्वावलंबी होण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतीये हे सिद्ध होतंय। राज्यात पोलीस भरती रखडली आहे। पोलीस दलातील हजारो जागा अजूनही रिक्त आहेत। त्यामुळे पोलीस भरतीमध्ये आपला नंबर लागेल आणि आयुष्याचं सोनं होईल या भावनेतून तरुणाई दिवस रात्र मेहनत घेतेय।